स्वच्छतेकडे लक्ष देईन व वर्ग आदर्श बनण्याचा प्रयत्न करेन. ज्ञानेश्वर विद्यालय बेगमपुरा या शाळेतील विविध उपक्रम आपण पाहिले. त्यातला एक असा अनोखा उपक्रम जो म्हणजे मतदान प्रक्रिया कशी पार पाडते आणि आपल्या शाळेमध्ये या मतदान प्रक्रियेमधून कसं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं उभारता येईल याविषयी हा एक अनोखा उपक्रम आपण आज पाहणार आहोत. तर आपण पाहूया हा आजचा मतदानाचा उपक्रम. मी वर्ग प्रतिनिधीसाठी उभी राहिली. कशासाठी उभे राहिले तुम्ही आज? प्रतिनिधीसाठी वर्ग प्रतिनिधीसाठी. उभी राहिली आहे. हां, तरी निवडून आल्यानंतर काय काम करणार आहे? वर्ग वर्ग स्वच्छता ठेवणार. वर्ग स्वच्छता ठेवणार आहे. अजून काय काय करणार आहे? या वर्गाच्या प्रगतीसाठी काय काय काम करणार आहे? वर्ग सजावट करणार आहे. हां, तुमची काय अपेक्षा आहे मुलांकडून, मतदाराकडून? सर्वांनी मला निवडून आज आपल्या वर्ग 7वी ब ची विद्यार्थी संसद निवडणूक आपण ठेवलेली आहे. तुम्हाला मागे 4-5 दिवसापूर्वी सांगितलं ज्या उमेदवारांना उभं राहायचं आहे किंवा ज्यांना विद्यार्थी संसद निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात करावी. तुम्हाला वर्ग 7वीचे वर्ग शिक्षक श्री भारती सर यांनी प्रत्यक्ष EVM मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांना दाखवून ही प्रक्रिया पार पाडली आहे. त्याचे आपण काही दृश्य पाहणार आहोत. आज आपण काय करूया, सर्व उमेदवारांना शुभेच्छा देऊया आणि तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, शांतपणे आपलं मतदान पार पाडायचं आहे. EVM वर आपल्याला जे उमेदवार उभे आहेत त्यांचे तुम्हाला नावं दिसत आहेत. त्याचबरोबर तिथं चिन्ह म्हणून त्यांचा फोटो आहे. चिन्ह म्हणून काय आहे, त्यांचा फोटो आहे. तर आपण जसं बॅलेट मशीनला ग्रीन आपण काय करत असतो, ग्रीन बटनला क्लिक करत असतो त्यावेळेस आपलं मतदान होतं. तर तसंच इथं काय आहे, ब्ल्यू बटन आहे. त्या बटनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपला इथं जो ग्रीन लाईट आहे तो रेड मध्ये जाईल आणि परत रेड लाईट परत ग्रीन मध्ये येणार आहे. तेव्हा आपलं मतदान काउंटिंग तिथं होणार आहे. त्याच्यामुळे आपण काळजीपूर्वक बटन तिथं प्रेस करायचं आहे जेणेकरून आपल्या योग्य उमेदवाराला मतदान जाणार आहे. समजून काय करायचं आहे, 1 नंबरची चिठ्ठी घ्यायची, ती 2 नंबरला द्यायची, 2 नंबरला काय करायचं आहे, इकडे पाठवायचं. लरजता प्रेम मेरा देश के लिए है, धड़कता दिल ये मेरा देश के लिए. सो आज वचन है